भारताला पॅरा तिरंदाजीमध्ये शीतल देवीप्रमाणेच आणखी एक तारा गवसलाय आणि तिचं नाव आहे पायल नाग। मूळची ओडिशाची असलेली 17 वर्षीय पायलनं बँकॉकमध्ये झालेल्या वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026 मध्ये शीतल देवीलाच नमवत सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। पायल नाग ही क्वाड्रपल अँप्युटी आहे, म्हणजेच तिला दोन्ही हात नाहीत आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय नाहीत। केवळ तोंड आणि खांद्याच्या आधारे ती अचूक लक्ष्य वेधते। खरं तर तिच्या समोर असलेली शीतल देवी ही भारताची टॉपची पॅरा तिरंदाज, 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेली पॅरा तिरंदाज आणि 2024च्या पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेली, आशियाई गेम्समध्ये 2 सुवर्ण पदक मिळवलेली शीतल देवी तिच्या समोर याही सिरीजमध्ये होती। मात्र पायलनं कोणताही दबाव न घेता उलट दबावाखाली चांगला गेम करत शीतल देवीला फायनलमध्ये 139-136 नमवत सुवर्ण पदक आपल्या नावे करून घेतलं। क्वाड्रपल अँप्युटी असलेली पायल नाग ही वर्ल्ड सिरीज जिंकणारी अशा प्रकारची पहिली दिव्यांग ठरलेली आहे। पायल नागचा आजवरचा प्रवासही तितकासा सोपा नाही। खरं तर पायल ही जन्मतःच दिव्यांग नव्हती। वयाच्या 5व्या वर्षी एक अपघात झाला, 11,000 व्होल्टच्या विद्युत तारेचा संपर्क झाला आणि पायलला आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमवावे लागले। मात्र त्यानंतरही पायलनं आपली जिद्द सोडली नाही। तिनं तिच्या तोंडानं चित्र रंगवण्याचं काम सुरू केलं। अगदी हुबेहूब ती मानवी चेहरे साकारू लागली। तिची ही चित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली। ही चित्र पाहून कोच कुलदीप यांनी तिच्याशी संपर्क साधला। ते तिला वैष्णोदेवीमधील आपल्या प्रशिक्षण शिबिरामध्ये घेऊन आले आणि तिथं त्यांनी तिचं प्रशिक्षण सुरू केलं। शीतल देवीप्रमाणेच त्यांनी देखील पायलला पॅरा तिरंदाजीमध्ये सर्वोत्कृष्ट बनवलं। हेच आज पायलनं आपल्या खेळातून दाखवून दिलंय।